आयोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. दिल्ली ब्लास्टचा आणखी एक नवीन सीसीटीव्ही समोर. लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू, अनेक जखमी. दिल्लीतील स्फोट दहशतवादी हल्लाच. दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास वेगानं होईल. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीनंतर सरकारची माहिती. दिल्ली ब्लास्टमध्ये I-20 कार चालवणारा डॉक्टर उमरच असल्याचं आलं समोर. DNA रिपोर्टमधून कारमध्ये उमरच होता असं झालंय स्पष्ट. तपास यंत्रणांना मोठं यश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री आज नाशिकच्या दौऱ्यावर. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामांचं भूमिपूजन. काळाराम मंदिर परिसराचीही करणार पाहणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक. मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवणार. एकनाथ शिंदेंची शिवसेना मुंबईत 125 जागा मागण्याची शक्यता. 2012-2017 चे मिळून 125 नगरसेवक सोबत असल्यानं शिवसेनेचा दावा. उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंची टीका. माझ्यामुळे घरात बसणारे लोक बांधावर जात आहेत. शिंदेंचा ठाकरेंना टोला. काँग्रेसच्या संसदीय समितीची आजही बैठक. कालच्या बैठकीत वंचित सोबत आघाडीच्या प्रस्तावावर, तर आज मनसे सोबत आघाडीच्या प्रस्तावावर चर्चा होणार. माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटेल ते मी करीन. अजित पवारांनी राजीनामा द्यावा या अंजली दमानियांच्या मागणीला दादांचं उत्तर. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत जितेंद्र आव्हाड विजयी. मिलिंद नार्वेकरांची कार्यकारिणी सदस्यपदी निवडून आली. बुलेटिनची सुरुवात आपण एका मोठ्या बातमीने करणार आहोत. नवी दिल्लीमध्ये स्फोट प्रकरणामध्ये मोठा खुलासा झालेला आहे. I-20 कार चालवणारा डॉक्टर उमर हाच असल्याचं समोर आलेलं आहे. DNA रिपोर्ट्स मधून हे शिक्कामोर्तब झालंय की डॉक्टर उमरच गाडी चालवत होता आणि त्या ब्लास्टमध्ये त्याचाही खात्मा झालाय. दिल्ली ब्लास्ट प्रकरणात तपास यंत्रणांना मोठं यश आहे म्हणता येईल. सूत्रांच्या माहितीनुसार I-20 कार चालवणारा इतर कुणी नसून डॉक्टर उमरच होता. DNA अहवाल आला आणि त्यानंतर यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. यंत्रणांनीही त्याला पुष्टी दिली. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार डॉक्टर उमरच्या आईचे DNA सॅम्पल्स आणि I-20 कारमधून मिळालेली हाडं आणि दातांचे सॅम्पल्स मॅच झालेले आहेत. त्यामुळे DNA रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. डॉक्टर उमरच होता त्या गाडीमध्ये हे स्पष्ट झालेलं आहे. तसंच या दिल्ली ब्लास्टचं तुर्की कनेक्शन सुद्धा समोर आलंय. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार अटकेत असलेले दहशतवादी आणि लाल किल्ला स्फोटाचा आरोपी डॉक्टर उमर तुर्कीतल्या एका हँडलरच्या संपर्कात होते. या हँडलरचं नाव उकासा असल्याचं समोर आलेलं आहे. उकासा हे एक कोडनाव असून हे कोडनाव असू शकतं, म्हणजे कोडनेम असू शकतं अशी शक्यता व्यक्त होते. अटकेत असलेले दहशतवादी हे सेशन या ॲपद्वारे त्या हँडलरशी संपर्कात होते. हँडलरचं लोकेशन तुर्कीतलं अंकारा इथलं दिसून आलेलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मार्च 2022 मध्ये भारतातून काही जण अंकार्याला गेले होते आणि त्याच काळात त्यांचा ब्रेनवॉश करण्यात आला असावा असा गंभीर संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केलेला आहे.
नवी दिल्लीतील ब्लास्ट नंतर घटनास्थळावरील अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आलेत. त्यानंतर आता स्फोट झाला त्या क्षणाचं नवं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलंय. सोमवारी संध्याकाळी 6:52 लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या परिसरात हा ब्लास्ट झाला. त्याआधी ज्या कारमध्ये स्फोटकं होती ती I-20 कार 3:18 लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये दाखल झाली. त्यानंतर 6:23 ही कार पार्किंगमधून निघाली आणि 6:52 स्फोट झाला, ब्लास्ट झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्फोटापूर्वी रस्त्यावर नेहमीप्रमाणे वाहनांची गर्दी दिसते. हा ब्लास्ट झाला तेव्हा सगळी वाहनं सिग्नलवर थांबली होती. सिग्नल सुटल्यानंतर वाहनं पुढे सरकत असतानाच अचानक हा ब्लास्ट झाला. ब्लास्ट झाल्यानंतर प्रचंड मोठा आवाज झाला, आगीचा मोठा लोळ उठला आणि त्यानंतर कारच्या बाजूला असणाऱ्या रिक्षा आणि इतर गाड्यांची वाताहत झाल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय. हा ब्लास्ट इतका भयानक आणि शक्तिशाली होता की मृतांपैकी काही जणांचे मृतदेह हे छिन्न विछिन्न झालेले आहेत. ही दृश्य अंगाचा थरकाप उडवणारी आहेत. आतापर्यंत वेगवेगळी सीसीटीव्हीची दृश्य आपण बघितली, जी उजव्या बाजूने, डाव्या बाजूने, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने होती. पण आत्ताची ही दृश्य बरोबर समोरून, म्हणजे टुवर्ड्स लाल किल्ला जाणारा जो रस्ता आहे, ज्या सिग्नलवर ही गाडी थांबलेली होती, तुम्ही लक्षात घ्या आजूबाजूला किती गाड्या होत्या, किती प्रचंड गर्दी होती की अगदी 10, 20, 30च्या स्पीडनी फक्त गाड्या पुढे जात असतील आणि त्याच वेळी सिग्नल सुटला, गाड्या हळूहळू पुढे सरकायला लागल्या आणि तुम्हाला लाल रंगाच्या सर्कलमध्ये दिसेल आधी ती गाडी दिसते आणि नंतर तर त्या गाडीच्या चिंधड्याच झाल्या आणि त्यानंतर आजूबाजूच्या सगळ्या ज्या जवळ असलेल्या गाड्या होत्या त्यांना आग लागली. 4 ते 5 गाड्या जळून खाक झाल्या. बाजूला रिक्षा होती तिच्या चिंधड्या उडाल्या. लोकांची काय परिस्थिती झाली असेल, देहाची काय परिस्थिती झाली असेल त्याची कल्पना आपल्याला येईल. भयंकर मोठा आवाज झाला. आधी असं सगळ्यांना वाटलं की कदाचित CNG ब्लास्ट असेल, पण जेव्हा विदारक चित्र बघायला मिळालं तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं की हा अजिबात CNGचा ब्लास्ट नाही, हा बॉम्ब ब्लास्ट असावा.